मुंबई गोवा हा कोकणात जाणारा महामार्ग 4 पदरी सुसज्ज रस्ता व्हावा यासाठी रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पत्रकारांचे नेते एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेली 17 वर्ष अनेक आंदोलनं उभारली आणि हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने लढा दिला। सध्या परिस्थितीत रस्त्याचे काम बऱ्यापैकी झालेलं असलं तरी अजून तरी हा रस्ता पूर्णत्वास आलेला नसताना, अनेक ठिकाणी कामे सुरू असताना तसेच अधिकृत उद्घाटन सुद्धा झालेलं नसताना या मार्गावर भारतीय राष्ट्रीय राज्य प्राधिकरण विभागाने टोल वसुली सुरू केली आहे। ही टोल वसुली तात्काळ बंद करावी या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली येथील पनवेल कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय मोकल, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय माजी सचिव अनिल भोळे, खजिनदार भारत गोरेगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र मोरे, दिनेश सुतार, पनवेल महानगर प्रेस क्लब तालुकाध्यक्ष प्रशांत शेडगे, अन्य पदाधिकारी उपस्थित होते। रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग 4 पदरी सुस्थितीत रस्ता व्हावा यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाला जाग आणण्यासाठी निवेदन आंदोलने करून पाठपुरावा केला। त्यामुळे आता कुठेतरी रस्त्याच्या कामाला चालना मिळाली होती। मात्र नागोठणे, कोलाड यासह अन्य ठिकाणी पुलाचं काम सुरू आहे, तर काही ठिकाणचे रस्त्याचे कामही सुरू आहे। तरीही या मार्गाचे काम अपूर्ण असताना भारतीय राष्ट्रीय राज्य प्राधिकरण विभागाने या मार्गावर टोल वसुली सुरू केली आहे। ही टोल वसुली तात्काळ थांबवावी, अन्यथा रायगड प्रेस क्लब टोल नाक्यावर आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे। BBL मराठी न्यूजसाठी शशिकांत मोरे, रोहा, रायगड। आज प्रेस क्लबच्या वतीने महाराष्ट्र रस्ते मंडळाला निवेदन देण्यात आलंय की आता जो टोल नाका सुरू केलेला आहे ती घाईघाईमध्ये, त्यामुळे आज एवढी वर्ष जो रखडलेला रस्ता झाल्यानंतर सुद्धा अजून काही रस्ता बाकी आहे आणि या टोलमुळे लोकांवरती अन्याय होतोय। जिथपर्यंत पूर्ण रस्ता हा होत नाही तिथपर्यंत टोल घेऊ नये, अन्यथा प्रेस क्लबच्या माध्यमातून इथं आंदोलन करण्यात येणार आहे। एवढी वर्ष आज सातत्याने देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या प्रेस क्लबवाले पत्रकारांनी आम्ही आंदोलनं केली की रस्ता व्हावा। आता रस्ता होतोय किंवा थोडासा बाकी आहे तरी या टोलची घाई केलेली आहे। आम्ही याचा निषेध नोंदवतो आणि लवकरच जर टोल जिथपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तिथपर्यंत टोल चालूच ठेवला तर आम्ही मोठं आंदोलन करू असं आम्ही या ठिकाणी निवेदनात सांगितलेलं आहे। रायगड प्रेस क्लबने गेली सातत्याने 17 वर्ष या रस्ता व्हावा यासाठी आंदोलन केली होती आणि हा रस्ता जवळपास पूर्णत्वास आलेला आहे, परंतु अनेक ठिकाणी हा रस्ता अजून बाकी असताना सुद्धा संबंधित शासनाने या ठिकाणी जो टोल वसुली सुरू केलेली आहे ती जुलमी आहे आणि अन्यायकारक आहे। रस्ता सुरू नसताना टोल वसुली करून एक भुर्दंड देण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे याला आमचा रायगड प्रेसले विरोध आहे। त्या पद्धतीचं आम्ही नियोजन दिलेलं नाही। दुसरी मागणी अशी आहे की MH46 आणि MH06 या स्थानिक कोकणात जाणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत, वाहने असतील, त्यांना टोल वसूल करू नये ही आमची दुसरी मागणी आहे। आणि जो खारपाडाला जो काही टोल वसुलीचं सुरुवात केलेली आहे तो तात्काळ बंद करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे। अन्यथा या ठिकाणी मोठे रायगड प्रेस क्लबच्या वतीने रायगड मधील सर्व पत्रकार एकत्र येऊन त्यांनी मोठे आंदोलन छेडतील असा इशारा आम्ही आज संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।